नमस्कार मैत्रिणींनो, मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वप्रथम सगळ्यांना सॉरी बरं का, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतो आहे. शिलाई मशीनचं माझ्याकडं जसं जसं काम येईल ना तसं तसं व्हिडिओ अपलोड करत जाईल मी. आणि प्लीज मला ह्या चॅनलला सपोर्ट करा. आणि जसं माझ्याकडं काम येईल ना तसं मी अपलोड करत जाईल. आणि डेली शिलाई मशीनला मला तेवढं काम नसते, पण डेली ब्लॉग आहे ना माझा दुसरा एक चॅनल आहे, त्याच्यावर तर रोज न चुकता व्हिडिओ येत जाईल. फक्त ह्याला आहे ना माझ्याकडं काम आलं की तेव्हा हा व्हिडिओ येत जाईल ह्या चॅनलवर. तर शिलाई माझ्या कंप्लीट होण्यावर आहे, म्हणजे कसं ब्लाऊज असून दे साडी असून दे कंप्लीट झाला की येणारवर आहे. तर खूप म्हणजे असं 2 का 3 आठवड्यानंतर हा व्हिडिओ येते वाटतं, मला पण लक्षात नाही म्हणून बरं का सॉरी. आणि 2-3 मी असे शॉर्टमध्ये आधीमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकत असेल. लॉंग व्हिडिओ आहे ना मला जसं होईल तसं मी टाकत जाईल. आणि मनापासून तुमची माफी मागते. आणि इथं बघा ही ट्रेंडिंगमध्ये साडी मेहंदी कलरची मी पण घेतली. तर पहिल्या स्टार्टिंगला मला माहीत नव्हतं की पिको कसं करायचं म्हणून मी सगळं हात शिलाई केलेलं, फॉल कसं लावायचं सगळं हातला. आणि आता मला माहीत पडलं. तर बघा मी कसं लावते हे बघा. सुरुवातीला 10 इंच सोडून जेवढं मार्जिंग आहे तेवढं मी फॉल सोडला आहे. आणि बाकीचं कुठून ते स्टोन लावलेत ना तिथं बघा हा ग्लूनी चिपकवलं आहे. तिथं मार्किंग करून घेतले आणि बरोबर चिपकवले बरं का. आणि थोडं चिपकवायचं आणि थोडासा हात मारायचा त्याच्यावर, तर बरोबर चिपकते. चिपकून झालं की रात्रभर तसं ठेवायचं. शिलाई मशीन तर ह्या स्टोनमुळे ना सुई तुटायची शक्यता असते. तर हात शिलाई म्हटल्यावर ती पण ग्लू निघतो किंवा स्टोन वगैरे निघतात त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा, ग्लूनी असं चिपकवायचं. चिपकून ना ते स्टोन आहे ना, म्हणजे जेवढं ते स्टोनचे डिझाईन आहे ना त्याचं थोडंसं एक दाबाचं शिलाई मारायची. एक सिंगल दाब असतो ना त्याच्याने, तर आता शक्यतो माझ्याकडे नाही आहे सिंगल दाब, तर मी डबल दाबानेच करणार आहे. चिपकवायचं. चिपकून झाल्यानंतर असं थोडंसं हात मारून घेते हे बघा. आणि हे रात्रीच करते आणि सकाळी मला शिलाई मारायला म्हणजे बरं पडेल. आणि त्याच्यानंतर ते पण तुम्हाला सांगते, चिपकवल्यानंतर सुकल्यानंतर केवढं पण खेचील, फॉल फाटेल किंवा साडी फाटेल, ग्लू निघणार नाही अजिबात. तर मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला पण सांगते. तर अशाने लावा. असं कोणची पण डिझाईन असलं की आपल्याला माहिती ह्याच्याने पिको फॉल होणार नाही. तर काय करायचं, असे ट्रेंडिंगमध्ये नवीन काय साडी आली तर ग्लूनी चिपकवायचं आणि सिंगल दाबने ना ते डिझाईनचं थोडंसं वरतीने ना सिंगल दाबने शिलाई करून घ्यायचं, तर परफेक्ट बसते. आणि इथं बघा मी मार्जिंग सोडलं तिथं पुढे आणि इथं चिपकून घेतलं. शेवटला कसं आपण फॉल चिपकवतो ना करतो ना, तर सेम तसंच करायचं. आणि इथं पण चिपकवलं आहे बघा. आणि सगळं असं सोडून देते मी आणि मशीनवर असं सोडून देते रात्रभर. आणि हे काहीतरी मी 10-10:30 वाजता केले, तर तुम्हाला दाखवते. काल रात्री मी तुम्हाला दाखवले की फॉल आहे ना तर चिपकवायचं ग्लूनी. तर ग्लू पण बघितला असेल, अजून एकदा तुम्हाला दाखवते ग्लू. हे बघा, हे ग्लू आणलंय. तर हे उलटा फ्रंट कॅमेरा म्हणून उलटं दिसत असेल. ह्या ग्लूने मी चिपकवलंय. तर ह्याच्या अगोदर पण मी ही साडी आहे ना पिको फॉल केली ती, कस्टमरची होती, गुलाबी कलरची होती. आणि ही आता मेहंदी कलर आहे. तर मला आवडली म्हणून मी पण आता घेतली ट्रेंडिंगमध्ये. तर हा व्हिडिओ घेतलेला तुम्हाला व्हिडिओ तर दाखवलेला असेल. तर याला चिपकवलंय बघा, अजिबात निघत नाही. हे बघा निघाला का, हे निघत नाही, अजिबात निघत नाही, निघालं नाही. तर आता मी काय करणार आहे, तर तुमच्यावर आता हे तर फॉल लावलं रात्री, तर मी रात्रभर लावलं आणि सुकवायला ठेवलंय. परत ओल्या ह्याच्यात काम केलं की मग नंतर म्हणजे का निघणार. तर आम्ही लावून ठेवलं रात्रभर आणि हे केलं तर निघते का बघा, अजिबात निघणार नाही. व्यवस्थित केलंय मी. त्याच्यानंतर रात्रीच हे ना पिको करून घेतलं साडीला एका साईडला. ह्याचा ब्लाऊज पीस काढलाय आणि पिको करून घेतलं आणि इथं फॉल लावला. आता हे तर हे पुढे आहे बघा. आता इथून तर एवढं 10 इंच सोडून मार्जिंग केले. 10 इंच सोडून मला इथपर्यंत मला आता पिको करायचं आहे. पिको म्हणजे फॉल लावायचं आहे. तर मी कसं लावणार आहे ते पण तुमच्यावर दाखवते. आणि त्याच्यानंतर आता हे चिपकवलं तर ह्याला मी कसं करणार आहे हे पण तुम्हाला दाखवते. आणि बघा आता मी करते ते.
आणि पहिलं कसं मला माहीत नव्हतं म्हणून मी पहिला जो गुलाबी कलरचा होता त्याचा पिको फॉल केला तर मी हातानेच केला, पूर्ण फॉल हाताने लावलेला. पण मला माहीत नव्हता. आता मला माहीत पडलं की ह्याला फॉल कसं लावायचं. तर मी आता लावते, तुम्हाला दाखवते. आता साडी आहे ना, जेवढं मला शिलाई मारायचं, शिलाई मारणार, पिको करणार नाही. आणि ते तो जेवढं एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आतमध्ये फोल्ड कापायचा नाही, नाहीतर मग साडी बाद होते. आतमध्ये फोल्ड करायचं आणि 3 नंबरवर 4 नंबरवर असं शिलाई मारलं तर चालते. असं शिलाई मारून घ्यायचं कुठून आहे तिकडे. आणि एकदाच मारायचं नाही, हे केलं ना म्हणजे 2 वेळा नाही मारायचं, एकदाच मारायचं. आणि कॉर्नरला फॉल संपला तिथं डबल टिप द्यायची, म्हणजे लॉक करून घ्यायचं, तिथं फॉल निघाला नाही पाहिजे. तर इथं बघा मी करून घेते, तुम्हाला दाखवते बघा. तर लॉक केलं मी इकडे, तर फॉल आणि कटिंग करून घेते इकडे. त्याच्यानंतर मग कुठं आहे ना हे सॉरी ते डिझाईन कुठं ना तिथून लॉक करून घेतलं. आणि जसं सेम सरळ येणार कुठपर्यंत आहे तिथं दाखवते. असं शिलाई माझ्याकडे सिंगल दाब नाही आहे म्हणून मी डबल, मग सिंगल दाबाने करायचं, खूप सुंदर येते. हे बघा आलं आहे परफेक्ट. आणि थोडंसं ते कसं एकदम सिल्कमध्ये आहे ना, तर शिलाई मारताना थोडंसं असं काय म्हणतात त्याला, थोडंसं गोंधळल्यासारखं होतं आहे. तर खेचायचं व्यवस्थित. आणि शिवून तर झालं आहे माझं. आता मी हात शिलाई करून घेते. हे बघा, तर ह्याचा ब्लाऊज शिवून झाला ना तो पण तुमच्यावर शेअर करते आणि घालून पण दाखवते. तर इथं मी हात शिलाई करून घेते. तर आपलं हाय ते नॉर्मली पाव इंचावर हात शिलाई करून घ्यायचं. हे बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.